इंग्लिश शिक्षिका. सांगा पोरांनो, AEIOU याचा शोध कोणी लावला? सगळा वर्ग शांत. तेवढ्यात लास्ट बेंचवर बसलेला आव्या शेंबूड पुसत म्हणाला, बाई, गोलमालमधल्या तुषार कपूरनी. बाईंनी पडून पडून हाणला. हॉस्पिटलमध्ये 2 दिवसानंतर शुद्धीवर आलेल्या जगमी भटजीला भेटायला आलेल्या दोस्ताने आस्थेने विचारलं की काय ॲक्सिडेंट झाला की काय? भटजी म्हणाला, छे छे, ॲक्सिडेंट वगैरे काही नाही. घरी करवा चौथची पूजा होती. बायको चाळणीतून मला बघत होती. तेव्हा सवयीप्रमाणे गडबडीत बायकोला एवढंच म्हणालो की लवकर आवरा, अजून 3-4 ठिकाणी जायचं आहे. पुन्हा काही कळलंच नाही. आजच शुद्धीवर आलोय. गण्या, पप्पा, माझा जन्म कसा झाला? पप्पा, खूप मोठी स्टोरी आहे. गण्या, शॉर्टमध्ये सांगा ना. पप्पा, बेटा, थंडीचे दिवस होते आणि मेडिकल बंद होते. जिभेची टेस्ट, पोटात गेले वेस्ट, आजार बनले गेस्ट, डॉक्टर करत राहतो टेस्ट, तेव्हा आमचे रुपये होतात वेस्ट, म्हणून घराची भाजी भाकरी सगळ्यात बेस्ट. भक्त, हे प्रभू, सगळे त्रास माझ्याच नशिबी का? भगवंत, तिथं जमत नसल तर सांग, वरती घेतो कोविड स्कीममध्ये. भक्त, नको देवा, इथं सगळं ठीक आहे. काही लोक आपल्याच नाकात आपलेच बोट घालून घराघरा फिरवितात. नाकातून बोट काढतात आणि बोटाकडे अशा नजरेने पाहतात जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय. ऐतिहासिक सिरियल बघताना मी एवढा भारावून जातो ना, मध्येच बायकोला विचारतो, राणी साहेब, आमची तलवार कुठे आहे? किचनमधून आवाज येतो, महाराज, तलवार नाही आहे, तो कोयता घ्या आणि हा नारळ फोडून द्या. एका बायकोचं आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण लक्षात ठेवा, माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील. लहानपणी विचार करायचो, मोठा होऊन गरिबांची मदत करायची. मोठा झाल्यावर समजलं, मी स्वतःच गरीब आहे. पिंकी तिच्या मैत्रिणीला जाऊन सांगते, पिंकी, अगं, मी प्रेग्नंट आहे. आई पप्पांसमोर तोंड कसं उघडू? मैत्रीण, अगं, अगदी सोपं आहे. जसं बॉयफ्रेंडसमोर लगेच पाय उघडले, तसंच आई पप्पांसमोर तोंड उघड.